सोसायटीचे जनरल सेक्रेटरी पी पाटील सर, प्रमुख पाहुणे म्हणून लागलेले आपले प्रताप अण्णा सुरेश मंडळाचे जे सचिव आहेत आणि महाराज दत्त महाराज आणि कोकाडी मॅडम इथे सर्व जमलेले कार्यक्रमाचे त्यांना विनंती. हे जे ट्रस्ट काढलेलं आहे वारंवार माझी पत्नी कैलासवासी संगीता देशमुख त्यांच्या कल्पनेतून हे बाग आहे. या दोघांत माझा विरोध असा, अण्णाचा तसा विरोध तसंच मी पण त्यांना विरोध करायचा. माझा मुलगा पण त्याच्यामध्ये सहभागी असतो. मग त्याला मधून मी त्याला मार्गदर्शन करतो. त्यांना मग माझे ट्रस्ट कर ही कर मी त्यानं माझ्या मार्गदर्शनाबरोबर त्यांनी ती ट्रस्ट स्थापन केली. तसं तर मी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचं काम संघटना केलेलं आहे, त्याचं ट्रस्ट केलेलं आहे. त्याच्या पद्धतीनं गाईडलाईन त्यांना देऊन त्या पद्धतीनं त्यांना एखाद्याला देणगी मागायचं म्हटलं तर त्याला पावती दिलं तर ती त्याला विश्वासार्थ राहते. आणि एवढा मोठा तो आता बजेट केलेला आहे 35 लाखात. मी त्याला सांगायचं एवढा मोठा गाज घेऊ नको, 10 लाखाची मूर्ती. तर त्याचा अट्टास आहे की नाही मी आता ठरवलं आहे मी तेवढं करणार, त्याची जिद्द आहे. त्याची 4 वर्षापूर्वी त्यांनी सुरुवात केलेली होती. त्याला आडवान दिला आणि ते मूर्तीला तर महाराज शास्त्री मी पण होतो त्यावेळेस. आणि ते देत असताना तिथं ह्यांच्या घरी एक मूर्ती स्वामीची होती. मी तिथे एक संकल्प केला, मला सांगायला काय हरकत नाही. रिटायर झाल्यानंतर मी ट्युशन चालू केली होती माझ्या ह्या हॉलमध्ये. माझ्याकडे 20-25 मुलं आले. एप्रिलला ट्युशन चालू केली, जूनपर्यंत आता ही मुलं यायचं सगळं संपलं. मग मी एक तुम्हाला बघू ह्यांना आमच्या मुलाला सांगितलं माझ्याकडं जर 30पेक्षा जास्त मुलं आली, 30 ते 20च्या दरम्यान मुलं आले की त्याची निम्मी फी तुमच्या ह्याला देणार. 50च्या वर जी फी ती सगळे देणार पूर्ण. हळूहळू करत 2 महिन्यामध्ये 60-70 मुलं झाली. या प्रमाणात फोटो करायचं काय बघायचं माझे कुठल्या तर सांगा. मी मला आले मी त्याच्या पुढची जी मुलं आहेत त्यातल्या अर्धी फी दिली आहे, पण त्यांनी जर बुडवलं तर ते नाही देणार. जेवढे जाऊन तेवढं द्या, मी त्यात माफ करणार नाही काय. असं करत करत ते वर्षाच्या शेवटी जवळपास एक 60,000 रुपये एक्स्ट्रा आले. मी सगळ्याचे सगळे ह्याने देऊन टाक त्याच वेळेस. आपलं अगोदर तर मी 10,000 रुपये दिले होते, पण मी एक संकल्प केला की बाबा तुमच्या स्वामीचं ठीक आहे, जर स्वामीच्या मनात आलाय तर 100 मला ते सगळे देऊन टाकणार होतं. त्या पद्धतीने 60,000 रुपये मी त्याला देऊन टाकलं. मग मधून आलं ते मार्गदर्शन घेतंय माझं, त्याला मला असं कर तसं कर. शेवटी मूर्ती जाऊन बघून आलो, त्यातनं छान मूर्ती बनवलेली आहे, त्याची चिकाटी आहे. प्रयत्न कर म्हटलं. ह्याचं म्हणणं फक्त लोकात न करायचं. एखाद्या मोठ्या पुढाऱ्याला एखाद्या व्यापाऱ्याला का की सगळे पैसे देतील तो म्हणत माझी मूर्ती ही मूर्ती ह्या सगळ्या गोरगरीब लोकांच्या समाजाची असावी, हा त्याचा संकल्प आहे. 2 वर्ष लागतील, 10 वर्ष लागेल, पण ह्या मूर्तीमध्ये अमुक एका व्यक्तीचाच अधिकार राहून नये. त्यातला हा उद्देश आहे त्याच्यामुळे की लोकांतून ती मूर्ती तयार करायची, लोकार्पण करून टाकायची, असं त्याचं ते ध्येय आहे. मूर्ती छान बनवलेली आहे. 35 लाख रुपये किंवा जोक नाही तेवढं जमा करायचं. पंचधातूची ती मूर्ती त्याचा संकल्प आहे त्याचा. त्याप्रमाणे रोज त्याचं एवढं काम करत उठलं की घरची पूजा करून जे सकाळी घराच्या बाहेर नाश्ता करून ती बाहेर पडते की संध्याकाळी ती झोपायला जाते दिवसभर.